घटनेमुळे स्वातंत्र्य आहोत, सगळ्यांना समानतेचा हक्क आज बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला दिला, म्हणून ती घटना काय आहे, म्हणून गुरुदेव प्रताप सिंग दादा बोधन लिहितात अरे मराठा मुलूक पुनीत झाला, हा मराठा मुलूक पुनीत झाला, शिवाजी राजा जन्मात अरे स्वाभिमानाची जो भाषा लागला हे बोलायला, तवा शिवाजीचा भगवान शिवाजी महाराज आणि दुसरे राजे आम्हा दलितांचा दुःखमय अभिमान जाणलं, आम्हा दलितांचा दुःखमय अभिमान जाणलं, बुद्धाच्या छायेवर साऱ्यांना आणलं, अरे निळा तो झेंडा माना जेव्हा, निळा तो झेंडा माना जेव्हा लागलाय बोलायला, तवा एक माणूस हा, तवा एक माणूस हा लागला जय भीम बोलायला, लागले का जय भीम बोलायला? कोण कोण जय भीम करणार हात वर करवर, जय भीम करणार एवढे जय भीम करणार हात वर पाहिजे, जय 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 भीम करणार जय भीम आवाज नाही येते, जय भीम आमचा श्वास आहे, जय भीम आमचा प्राण आहे, त्याच जय भीम मुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत. जरा जय भीम करणाऱ्यांचा एकदा हात वर पाहिजे, गुलाम नाही ना कुणाचे, जरा हात वर स्वाभिमानाचे एकदा, आता जेवढे हात वर यांचा आवाज आभाळापर्यंत गेला पाहिजे, एकदा जोर जय भीम. बाबासाहेबांचा आवाज आहे आणि हा आवाज असाच जिवंत राहायला पाहिजे. बाबासाहेबांचे विचार तुम्हा आम्हाला एकमेकांपर्यंत आज या धम्म परिषदेच्या माध्यमातून पोहोचवायचे आहेत आणि हे विचार आम्हाला जिवंत ठेवायचे. त्या काळामध्ये छत्रपती शाहू राजांचा अपमान पुणे जिल्ह्यामध्ये झाला, त्या अपमान